मी एक कॉलेज विद्यार्थी आहे. सन 2024मध्ये आम्ही आमचे बँक अकाउंट आमच्या जवळच्या मित्राला दिले होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होते की आम्हाला ट्रेडिंग करायची आहे. सो त्यांनी त्यासाठी आमचे बँक अकाउंट सर्व मुलांकडून, हे माझे सगळे मित्र आहेत, सगळ्याकडून त्यांनी घेतले होते आणि हे आम्हाला सांगितलं होते की आम्ही ट्रेडिंग वगैरे करतो आहे आणि ही गोष्ट निव्वळ सेफ आहे, तुम्हाला लोकांना काय होणार नाही, असं त्यांनी बोलून आमच्याकडून आमचे बँक अकाउंट वगैरे ते डिटेल्स वगैरे सगळे करून घेतले आणि ATM पासून त्याकडे त्यांनी घेऊन ठेवलं. आणि या गोष्टीला केवळ 2024ची गोष्ट आहे आणि आम्हाला ही गोष्ट आज कळते 2026मध्ये की ही आमच्यासोबत फ्रॉड वगैरे झाले आहेत. आमच्या बँक अकाउंटनी बऱ्याच स्टेटमध्ये फसवणूक झाली आहे आणि ते फसवणूकचे पैसे आमच्या अकाउंटला येऊन इकडे तिकडे ते बाहेर निघाले आहेत. आणि निव्वळ आमचे काही मित्र आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत वेगवेगळ्या स्टेटमधून. आणि आम्ही त्याची गोष्टी तक्रार वगैरे घेऊन आम्ही आमची FIR वगैरे नोंद केली जाऊन कोचवाडी पोलीस स्टेशनमध्ये. जेव्हा आम्हाला ह्या सगळ्याची नोंद आली, म्हणजे जेव्हा आम्हाला सगळं हे समजलं प्रकरण, तेव्हा आम्ही तात्काळ महेशदादा गायकवाड ह्यांच्याकडे आलो आणि ह्यांच्याकडे येऊन ह्यांना सगळं सांगितलं सोयस्कर आमच्यासोबत काय काय झालं आहे. मग ह्यांनी आम्हाला घेऊन हे आमच्यासोबत आले DCP ऑफिसमध्ये झेंडे सरांकडे. तर झेंडे सरांनी देखील आम्हाला ह्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी खूप साथ दिली. महेशदादांनी पण आम्हाला ह्या गोष्टीमधून बाहेर निघण्यासाठी खूप साथ दिली आहे. तर आता पोलीस प्रशासन त्यांच्या साईडनी कार्य करत आहेत. आता बँकेकडून आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट जे आहेत ते तात्काळ बंद करावे. पण आम्ही बँकेमध्ये जेव्हा जातो तेव्हा बँकवाले आम्हाला ह्या गोष्टीमध्ये काही साथ देत नाही आहेत आणि कुठल्याच गोष्टीची साथ बँकेकडून येत नाही. पण बँकेवाले आम्हाला अजून बोलत आहेत की तुमच्या अकाउंटमध्ये जी ड्युटी चार्जेस लागले ते तुम्हीच भरा, ते लवकरात लवकर भरा. आम्हाला जवळजवळ फेब्रुवारीपासून ते आम्हाला लेटर पाठवत चालले आहेत की ते पैसे भरायचे आहेत. कसले पैसे आहेत काहीच आम्हाला सांगितलं जात नाही बँकेमधून की कसले पैसे आहेत. आता सगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळी अमाऊंट आहे, जसं 6,000, 7,000, 11, 15 अशी वेगवेगळी अमाऊंट भरायला सांगत आहेत. पण आता आम्हाला माहितीच नाही की कसली अमाऊंट आहे आणि जे लेटर देखील येत आहेत त्याच्यामध्ये ते सांगत आहेत की तुमचं अकाउंट NPA होईल. आता NPA होईल तर मग ते आम्ही लोन घेतलं असेल तर NPA होईल. आम्ही कोणतंही लोन घेतलं नाही आहे, काहीच केलं नाही, तरी बँकवाले आम्हाला बोलत आहेत पैसे भरा. मग आम्हाला DCP सर आणि महेशदादांनी सांगितलं की तुम्ही काहीच पैसे भरायची गरज नाही. आमच्या अकाउंटला जेव्हा पैसे येत होते तेव्हा आम्हाला 1 किंवा 2 वेळा मेसेज आले. त्याच्यानंतर आम्हाला परत कधी मेसेज आलेले नाही. पण त्याच्यानंतर आमच्या घराच्या ॲड्रेसवरती लेटर यायला लागले बँकेकडून. टोटल माझ्या अकाउंटमध्ये जवळजवळ 9 लाखापर्यंतची अमाऊंट आलेली आहे. पण मला नाही, त्यावेळेला त्यांनी असं काहीच आश्वासन दिलं नाही आम्हाला की तुम्हाला ट्रेडिंगमधून काय पैसे भेटतील. पहिली तर गोष्ट आम्हाला ह्यातलं काहीच समजत नव्हतं, कारण आम्ही नुकतंच 18 वयाचे झालेलो होतो आणि नुकतंच आमचं पॅन कार्ड आलेलं. तर त्यांनी जवळजवळ असेच सगळ्या मुलांना ह्याच्यामध्ये फसवलं आहे. आता आमच्या साईडने आम्ही पुढे आलो आणि सगळं हे बघतो आहे. पण अजून खूप पोरं असतील जे पुढे यायला घाबरत आहेत, जे घरच्यांच्या भीतीमुळे पुढे येत नाहीत. असे पण मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत अशामध्ये. पण आता ह्याच्यावरती आम्हाला काहीतरी न्याय मिळावा, ह्याच्यासाठी आम्ही महेशदादा गायकवाड यांच्याकडे आलो आहे. आता त्यांनी त्यांच्या साईडनी कार्य केलं आहे. पण आमची एकच मागणी आहे बँक प्रशासनाकडे की आमचं अकाउंट तात्काळपणे बंद करून टाकावे. अनेक मुलं माझ्याकडे जेव्हा आली त्यांची मनस्थिती बरोबर नव्हती आणि त्यातले काही विद्यार्थी मला बोलत होते की दादा आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की आपण याच्यामधून काहीतरी मार्ग काढू. तात्काळ खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला. त्याच्यानंतर DCP झेंडे साहेब त्यांच्याकडे ह्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टीचे खुलासे झाले. त्या ठिकाणी अनेक प्रकारची ज्या पद्धतीने फसवणूक या मुलांची झाली, मुलींची पण झालेली आहे. त्यामुळे जेव्हा ही फसवणूक कळाली त्या तशा पद्धतीने DCP झेंडे साहेबांनी तात्काळ कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गुरव साहेबांकडे गुन्हे दाखल केलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यांनी यांना फसवलं त्याच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे. खरं तर अनेक आपण स्कॅम बघतो आहे, या ठिकाणी फसवणुकीचे अनेक प्रकार बघतो आहे. क्रिकेटचे बिटिंग असेल किंवा लॉटरी सिस्टम असेल, पत्ते असेल, म्हणजे अनेक प्रकारचे जुगार ते बँकेच्या खात्यांच्या माध्यमातून खेळले जातात आणि असाच प्रकार यांच्यासोबत झालेला आहे. आणि मी या ठिकाणी आवाहन करतो कल्याण डोंबिवलीतल्या तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना की आपण अशा फसवणुकीला बळी पडू नये. अनेक लोक आपल्याला आमिष दाखवतील 500 रुपये, 1000 रुपयाचं, पण त्याच्या मागचं कारण खूप मोठं असतं. जसं आता यांच्या अकाउंटमधून 10 लाख, 15 लाख अशा उलाढाळा झालेल्या आहेत. यांना कल्पना देखील नव्हती
आणि हे पूर्णपणे निर्दोष आहेत आणि यांचं येणाऱ्या काळामध्ये भवितव्य आहेत. उच्च शिक्षण घेत आहेत सगळे विद्यार्थी. त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रत्येक विद्यार्थ्याने सावध भूमिका घ्यावी लागेल आता, कारण की अशा पद्धतीची फसवणूक इतर विद्यार्थ्यांनी होऊ नये अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.